इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी सोलापुरातून डॉक्टर कृष्णा रेड्डी उर्फ रामकृष्ण मल्लेशम सुंचू वय 36 राहणार प्रियदर्शनी नगर विडी घरकुल सोलापूर यास चंद्रपूर पोलिसांनी सोलापुरातून अटक केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुळे या शेतकऱ्याला कर्जाचे व्याज चुकते करण्यासाठी किडनी विकण्यास भाग पाडण्यात आले। कंबोडियात शस्त्रक्रिया करून त्याची किडनी काढण्यात आली। याशिवाय आणखी 7 ते 8 जणांची अशाच प्रकारे किडनी काढल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीही काही जणांना अटक केली आहे। त्यात आता सोलापूरच्या रामकृष्ण सुंचूचे नाव पुढे आले आहे। सोलापुरातील विडी घरकुल परिसरातून चंद्रपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। किडनी रॅकेटमधील फरार आरोपींचा चंद्रपूरचे पोलीस शोध घेत होते। त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यास ताब्यात घेतले। त्याला ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गुर्ले व त्यांची टीम सोलापुरात आली होती। त्यांनी MIDC पोलिसात खबर देऊन त्यास ताब्यात घेतले। चौकशीसाठी सुंचूला चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे। रामकृष्ण हा डॉक्टर नसताना नावापुढे डॉक्टर लावत होता। तो शिक्षणानंतर काय करतो याची माहिती कोणालाच नव्हती। मात्र तो महागड्या 4 चाकी गाडीतून फिरत होता असे सांगण्यात आले आहे।